नमस्कार, मी श्रुती राहुल. हे 50 बातम्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या घडामोडी पाहूया जिल्ह्यातल्या वेगवान. नंदुरबारमध्ये नायलॉन मांजामुळे एका बालकाचा मृत्यू. आजोबांसोबत दुचाकीवर जाताना गळ्यात मांजा अडकल्यानं दुर्दैवी मृत्यू. परशुराम चौकातील घटना. अहिल्यानगर शहरात पतंग उडवण्यावरून 2 गटात राडा. बालिका आश्रम परिसरात 2 गटात दगडफेक आणि चाकून हाणामारी. राड्यात 2 जण जखमी. पोलिसांनी जमाव पांगवला. नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू. सोनू धोत्रे या तरुणाच्या गळ्याला गंभीर दुखापत झाल्यानं मृत्यू. नागपूरच्या हबीबनगर परिसरातील एका घरातून 145 नायलॉन मांजाचे रीळ जप्त. नायलॉन मांजा विक्री प्रकरणी एकाला अटक. 2,17,000चा मुद्देमाल जप्त. नागपूर पोलिसांकडून नायलॉन मांजाबाबत खबरदारी. दुचाकीवर यू आकारात तार बांधून दुचाकीस्वाराला सुरक्षा. मांजामुळे गळा कापण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच विशेष खबरदारी. नायलॉन मांजानं पतंग उडवणाऱ्यांची नाशिक पोलिसांकडून धरपकड. दिवसभरात 9 जणांवर कारवाई तर 8 जणांवर गुन्हे दाखल. इंदिरानगर पोलिसांची कारवाई. चंद्रपूर पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांना तालुक्यातून तडीपार केलं. पोलीस विभागाकडून नायलॉन मांजा विक्री विरोधात अशी पहिलीच कारवाई. पोलिसांच्या कारवाईनंतरही नागपुरात जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री सुरूच. इंटरनेट, इंस्टाग्रामवर उघडपणे मांजाची विक्री. अकोल्यात नायलॉन मांजावर पालिकेकडून कारवाई. विक्रेत्यासहित ग्राहकाला घेतलं ताब्यात. आरोपींवर रामदास पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री शिंदेंनी दरेगावात उत्तरेश्वराचं दर्शन घेतलं. मंदिराचा जीर्णोद्धार लवकर पूर्ण होऊ दे आणि महाराष्ट्राची जनतेला सुखी ठेव. शिंदेंची देवाकडे प्रार्थना. अहिल्यानगर शहरात मकर संक्रांतीचा उत्साह. आमदार संग्राम जगताप यांनी देखील कार्यकर्त्यांसोबत पतंग उडवण्याचा आनंद लुटला. अमरावतीत राणा दाम्पत्याच्या वतीनं पतंग महोत्सवाचं आयोजन. हनुमानगढीत पतंग महोत्सवाची धूम. नंदुरबार जिल्ह्यात गुजरातप्रमाणेच पतंग उत्सवाची धूम. नंदुरबारमध्ये 5 फूट उंचीचा पतंग ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू. पौष पौर्णिमेनिमित्तानं जेजुरीच्या श्री खंडोबा गडावर मानाची सुपे इथले खैरे यांच्या काठीची शिखर भेट. मकर संक्रांती निमित्तानं पंचक्रोशीतील महिलांनी श्री खंडेरायाचं दर्शन घेत हळदी कुंकू लावून बाण लुटलं. पुण्याच्या भैरवनाथ मंदिरात महिलांमध्ये हळदी कुंकूचा उत्साह. मकर संक्रांती निमित्तानं एकमेकांना हळदी कुंकू लावत तिळगुळ वाटप करत सण साजरा. करमाळ्यातील कमला भवानी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी. मकर संक्रांती निमित्तानं दर्शनासाठी महिलांच्या रांगा. इगतपुरी तालुक्यातील बोरली इथल्या श्री संतोबा महाराज यांच्या यात्रेला सुरुवात. दर्शनासाठी तालुक्यातील हजारो भाविक दाखल. आदिवासी लोकांचं श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारा देव अशी ख्याती. पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फळभाज्या आणि फुलांची आरास. भाविकांची पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी. नाशिकच्या रामकुंडावर तीर्थस्नानासाठी हजारो भाविक दाखल. मकर संक्रांती निमित्तानं तीर्थस्नानाचं विशेष महत्त्व. देशभरातील तीर्थस्थानांवर गर्दी. मकर संक्रांती निमित्तानं नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी. देशभरातील भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल. पहाटेपासूनच भाविकांच्या मंदिराबाहेर रांगा. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी. मकर संक्रांती निमित्तानं दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. बाप्पाजवळ तिळगुळाची आरास. गडचिरोलीतील कालेश्वरम देवस्थानात भाविकांची मोठी गर्दी. मकर संक्रांती सणानिमित्तानं दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा इथे उद्या भाजी भाकरीच्या पतंगाचं आयोजन. 125 क्विंटलची भाकरी आणि 250 क्विंटलच्या भाजीची मेजवानी. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातून वाहणाऱ्या नर्मदा नदी काठावर हजारोंच्या संख्येनं गर्दी. मकर संक्रांती निमित्तानं नर्मदा नदीत स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील चिखलीत झोलेबाबा यात्रा महोत्सव उत्साहात साजरा. पालखीची गावातून भव्य मिरवणूक काढली. हजारो भाविकांनी घेतलं दर्शन. वाशिममध्ये संत झोलेबाबा यांचा 60वा भव्य यात्रा महोत्सव. यात्रेत हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अमरावती जिल्ह्यात कापूस वेचणीला महिला मजूर मिळेना. मजूर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांना कापसाच्या भाववाढीची प्रतीक्षा. जालन्यात ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे कांदा पिकावर प्रादुर्भाव. शेतकरी हवालदिल. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू. पुढील 10 दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज.
सोलापूरच्या करमाळा तालुक्यात गव्हाचं पीक जोमात, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. परभणीत नागरिकांचं निर्माणाधीन रस्त्यावर झोपून आंदोलन, रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप, स्थानिकांनी काम बंद पाडलं. अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीतील महिला कामगार आक्रमक, मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीनं महिला कामगारांचा पोलीस कार्यालयावर ठिय्या, कंपनीतील अधिकाऱ्यानं शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप, अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. लातूरच्या गरसुळी तलावात संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांचं जलसमाधी आंदोलन, ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांवरून संभाजी सेनेचे कार्यकर्ते आक्रमक. बुलढाण्यात आयसीएमआर टीमकडून केसगळती बाधितांची तपासणी, जिल्हा आरोग्य विभाग अधिकाऱ्यांसह आयसीएमआर टीमकडून केसगळती प्रकरणात तपासाला सुरुवात. नांदेडमधील भाग्यनगर रस्त्याची दुरवस्था, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होण्याची शक्यता, तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. सांगलीत 100 एसटी बसेस भंगारात, प्रशासनाची बस सेवा देताना कसरत, लांब पल्ल्याच्या फेऱ्यांमध्ये कपात, नव्या बसेसची मागणी. पालघरमधील 35% वनक्षेत्र घटलं, भूमाफियांकडून जंगलतोड, इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टच्या अहवालातून माहिती उघड. पुणे बंगळुरू महामार्गाचे कंत्राटदार डीपी जैन कंपनीच्या कामगारांचं काम बंद आंदोलन, पगार थकल्यानं कामगारांचं आंदोलन, आंदोलनात 600 ते 700 कर्मचारी सहभागी. कराडमधील केदार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशनची सहल, पोलीस विभागाच्या कामकाजाबद्दल ज्ञान वाढवण्यासाठी सहलीचं आयोजन, विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या वापरातील साहित्यासह सर्व विभागांची माहिती घेतली. बारामतीत 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन भरणार, शरद पवार, अजित पवार, माणिकराव कोकाटे, पंकजा मुंडे हजेरी लावणार. जळगावच्या सराफा बाजारात सोने प्रतितोळा 1100 तर चांदी 2000 रुपयांनी महागली, सोनं जीएसटीसह 81,164 तर चांदी 92,000 पोहोचली. सोलापूरच्या गुळसडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा बाल आनंद बाजार, विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार कौशल्य वाढवण्यासाठी बाल आनंद बाजाराचं आयोजन. पालघरच्या जव्हार आगारातील बसेसची दयनीय अवस्था, मोडकळीला आलेल्या बसेसला काथ्यांचा आधार, प्रवाशांसह वाहन चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. धाराशिवच्या उमरगामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई, विद्यापीठ नामविस्ताराच्या वर्धापन दिनानिमित्तानं विद्युत रोषणाई, विविध कार्यक्रमांचंही आयोजन. भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी आयोगाकडून या आठवड्यात अंतिम अहवाल तयार केला जाणार, 15 ते 18 जानेवारीपर्यंत अंतिम युक्तिवाद होणार. शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 18 आणि 19 तारखेला शिबिरात पक्षाची आगामी रणनीती आणि ध्येय धोरण आखलं जाणार, राष्ट्रवादीचे नेते शिबिरात मार्गदर्शन करणार. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे ऍक्शन मोडमध्ये, मनसेच्या भिवंडी लोकसभा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक, प्रदेश उपाध्यक्ष DK म्हात्रे आणि ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. सोलापूरच्या ग्रामीण भागातील एसटी बसेसची दुरुस्ती करा, अन्यथा बस डेपो समोर आंदोलन करू, मनसेच्या एसटी प्रशासनाला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.